मसाला डोस्याची भाजी आणि आंबोळीचं पीठ वापरून घरच्या घरी सकाळी मुलांसाठी डब्याला किंवा नाश्त्याला मसाला डोसा कसा बनवायचा सोप्या पद्धतीने ते मी आज दाखवलेलं आहे। तर आय होप तुम्हाला पण ही रेसिपी आवडेल। तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी आंबवलेलं पीठ दाखवलंय, पूर्ण रेसिपी दाखवली नाही कारण का बऱ्याच जणांना माहिती आहे की पीठ कसं आंबवतात आंबोळीसाठी। फक्त मी सांगते कसं बनवलंय। मी वाडा कोलम जुना घेतलेला 3 पेले आणि 1 पेला मी उडीद डाळ, 1 छोटा चमचा मेथी, हे 6 तास छान स्वच्छ धुवून भिजत घातलेले होते आणि पुढचे 9 तास मी हे पीठ आंबवलेलं आहे। आंबोळीसाठी थोडं पातळ पीठ लागतं म्हणून मी मसाला डोशासाठी जेवढं पीठ लागेल तेवढं हे वाडग्यात काढून घेतलेलं आहे। जास्त करून ठेल्यावर किंवा हॉटेलमध्ये बघितलं असेल तर थोडं दाटसर ते पीठ असतं, तर त्या पद्धतीनेच आपण थोडंफार बनवणार आहोत। तर हे आपण पीठ साईडला काढून घेतलेलं आहे। आता दुसऱ्या बाजूला आपण भाजी कशी बनवायची ती दाखवली आहे। इथे मी 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ घातलेली आहे, त्यावरती 1 छोटा चमचा आपल्याला चणा डाळ घालायची आहे। ही सर्व डाळी मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेल्या आहे, नंतर वापरलेली आहे। थोडं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे छोटा चमचा हिंग घालायचा आहे आणि 2 मोठ्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत, तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। यानंतर ह्यामध्ये 1 इंच बारीक आल्याचे तुकडे करून घातलेले, किसून घातलेले नाही आहेत आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या त्या पण एकदम बारीक चिरून घातलेल्या आहेत। आलं लसणाची पेस्ट तुम्हाला सोपी वाटते तर तुम्ही घालू शकतात, पण ह्याची खरी टेस्ट अशी बारीक चिरून आपल्याला आलं लसूण घालायचं आहे, त्याने खूप छान टेस्ट येते भाजीला। यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर 2 मोठे उभे चिरलेले कांदे घ्यायचे आहेत। आपल्याला ही भाजी बनवायची आहे, त्यांनी प्रमाण तुम्हाला बटाट्यापेक्षा कांद्याचं प्रमाण थोडं जास्त लागेल, त्याप्रमाणे आपल्याला कांदे घ्यायचे आहेत। 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालून। थोडे सॉफ्ट झाला कांदा की यानंतर आपल्याला यावरती दुसऱ्या बाजूला आपण जेव्हा कांदा परतवतो तेव्हा गरम पाणी करत ठेवायचं आहे। एकदा छान गरम पाणी झालं की यामध्ये आपल्याला 4 पेले किंवा एक तांब्या भरून पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान उकळी येईपर्यंत आपल्याला कांदा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। हे असं केल्यामुळे कांद्याचा जो अर्क आहे किंवा जी चव आहे त्या पाण्यामध्ये येते आणि त्या भाजीला चव खूप छान येते। तर 4 पेले तरी तुम्हाला घालायचीच आहेत, गरम पाण्याचा वापर करायचा आहे। छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपण इथे 3 बटाटे, शिजवलेले बटाटे घ्यायचे आहेत, कच्चे बटाटे घ्यायचे नाहीत, सालं काढून घ्यायची आहेत आणि त्याला असं मॅश करून हाताच्या साहाय्याने मॅश करून आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आहेत। तर अशा पद्धतीने 3ही बटाटे मी इथे मॅश करून घातलेले आहेत। शिजवताना कुठे जर थोडेफार कच्चे राहिले असतील बटाटे तरी काय प्रॉब्लेम नाही, या पाण्यामध्ये ते उरलेले सुरलेले जी काही कसर आहे ती पूर्ण होऊन जाते, शिजून जातात ते। तर असे मॅश करायचे आहेत, रफली मॅश करून आपल्याला यामध्ये घालायचे पाण्यामध्ये। यानंतर 1 छोटा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि 1 छोटा चमचा आपल्याला साखर घालायची, त्यामुळे चव भाजीला खूप छान येते। मीठ आपण सुरुवातीलाच घातलेलं होतं जेव्हा आपण कांदा भाजून घेत होतो तेव्हा। तर एकदम आपल्याला लालसर रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा नाही, थोडा सॉफ्ट झाला कांदा की आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे। असं व्यवस्थित मंद आचेवरती हे ढवळून शिजत ठेवायचं आहे। हाय टू मीडियम फ्लेमवरती नाही करायचं आहे, लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही छान भाजी शिजवू द्यायची आहे। मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे आणि कुठे कुठल्या राहिल्या असतील किंवा बटाटे कुठे राहिले असतील कच्चे तर अशा पद्धतीने मॅश करत करत हे पाणी आटून घ्यायचं आहे। थोड्या वेळाने तुम्ही बघू शकतात ही भाजी दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। अधूनमधून ढवळत राहायचं, नाहीतर खाली लागू शकते ही भाजी। तर व्यवस्थित आपल्याला पाणी आटेपर्यंत ही भाजी ढवळत राहायची। आता बघू शकतात भाजी तयार झालेली आहे, कढई सोडायला लागलेली आहे, छान एकजीव झालेली आहे आणि एवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला भाजीची लागणार आहे। तर आता आपल्याला यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही भाजी थंड झाल्यानंतर पण अशीच
थंड झाल्यानंतर पण असाच टेक्स्चर राहतो, अजिबात कोरडी किंवा अशी घट होत नाही. इतर वेळेला आपण जेव्हा बटाट्याची भाजी बनवतो सुरुवातीला ती सॉफ्ट असते, नंतर थंड झाल्यानंतर बेचव लागते. अशा पद्धतीने बनवल्यामुळे ती खूप वेळ अशीच छान टेक्स्चर राहतो आणि चवीला खूप छान लागते. तर आपण दुसऱ्या बाजूला भिडं गरम करत ठेवलं आहे. तर आपण यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही आहे. जे बॅटर जसं काढलं आहे त्याच बॅटरचा आपण वापर करून इथे आपण डोसे बनवणार आहोत. तर सुरुवातीला मी भिडाला थोडंसं तेल लावलेलं होतं. भिडा आपल्याला खूप प्रमाणात गरम नको आहे, त्यामुळे आपल्याला त्याचं किती हीट आहे ते चेक करण्यासाठी थोडंसं आपल्याला सुरुवातीला पाणी शिंपडून बघायचं आहे आणि त्याचं थोडीशी हीट कमी करून घ्यायची, भिड्याची पुसून घ्यायचे पाणी. आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे भिडं ठेवून एक वाटी, आपल्याकडे छोटीशी वाटी असेल ती पसरवण्यासाठी ते पीठ, त्या वाटीचा वापर करू शकतो आपण इथे. तर त्या वाटीने आपल्याला थोडंसं असं पीठ घालायचं आहे. जास्त प्रमाणात मोठं तुमच्याकडे भिडं असेल किंवा तवा असेल तर मोठाही तुम्ही डोसा सहज बनवू शकतात. आता या भिडाला कडा असल्यामुळे ते फिरवताना थोडा त्रास होतो, त्यामुळे एकदम मी थोडंसं प्रमाण घेतलेलं आहे बॅटरचं आणि अशा पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे. व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. थोडं कमी जास्त झालं, एकदम प्रोफेशनल नाही आहोत आपण आपल्या लोकांसाठी जेवण बनवतो आहे, तर ते चवदार होतं जेव्हा आपण मनापासून बनवतो. वरून आपल्याला तूप घालायचं आहे, तेलाचा वापर इथे कुठेच करायचा नाही आहे. आणि ही छान जी गेम चेंजर आहे ती भाजी आपल्याला इथे कमी जास्त जितकं घालायचं आहे तेवढं घालायचं आहे. साईडला थोडासा ब्राउनिश रंग आला ह्याचा अर्थ खालून छान ते भाजलेला आहे डोसा. तर अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे आणि एखाद मिनटं आपल्याला तव्यावरतीच ठेवायचं आहे, जेणेकरून ती कुरकुरीतपणा त्या डोशाला येईल. तर छान रंग येतो, एकसारखा रंग जसं हॉटेलमध्ये मिळतो तसा तुम्हाला हवा असेल तर बॅटरमध्ये थोडीशी साखर घालायची. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण ते पीठ बिड्यावरती किंवा तव्यावरती घालतो तेव्हा ती साखर कॅरमलाइज होते आणि ती एकसारखा ब्राउनिश रंग त्या डोशाला येतो. पण मी ती साखर त्या डोशा बॅटरमध्ये घातली नाही, त्यामुळे थोडं मागे पुढे तो टेक्स्चर येणार. पण सर्वात महत्त्वाचं की जेव्हा आपली मुलं येतात घरी आणि आपण आपल्या हाताने जेव्हा हे डोसे घरी बनवून देतो त्यांना खरंच खूप आवडतो, कारण की ते आईने बनवलेले डोसे असतात. तर त्यामुळे अशा पद्धतीने बनवा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पीठ किसूनही घालू शकतात, थोडंसं बटरही घालू शकतात वरून. आणि मैसूर मसाला डोसासारखाही तुम्ही हा डोसा बनवू शकतात घरी. एकसारखीच असतात, थोडंफार व्हेरिएशन असतं आणि त्याच्यामुळे ती चव बदलते. तर हे मी दाखवू शकते. आतपर्यंत व्यवस्थित हे पसरलेलं आहे, व्यवस्थित ही भाजी छान चिटकून बसते. पाणी घातल्यामुळे त्याचं टेक्स्चर असं बनतं की ती छान डोशाला चिटकून बसते. अजिबात अशी इकडे तिकडे अशी एकदम म्हणतात ना सुकी असली का एकदम कोरडी लागते, अशी अजिबात लागत नाही, एकसारखी राहते. टिफिनमध्ये पण तुम्ही चटणीसोबत मुलांना सहज देऊ शकतात, सकाळी नाश्त्यासाठी देऊ शकतात. पंक्तीला बसवा सगळ्यांना आणि एक एक करून गरमागरम सगळ्यांना खाऊ घाला. 100% प्रत्येकाला आवडेल. सॉस बरोबर नाही, खोबऱ्याच्या चटणी बरोबर ह्याला सर्व करा. आणि मी आजच माझ्या मुलीला डब्यामध्ये हे 2 सर्व केलेले आहेत. तिने मला आवर्जून सांगितलं की आई मला खरंच खूप आवडलेलं आहे आणि हे जे 2 आहेत ते मी तिला डब्यामध्ये दिलेले आहेत. तर ही चटणी आपण सर्व करायची आहे चटणीसोबत. तर आय होप माझा प्रयत्न प्रत्येक आईसाठी आहे की अशा पद्धतीने खाऊ घाला, ज्या मुलांचं वजन वाढत नाही तेही वाढेल, कारण ती लोक आवडीने खाणार हे सगळ्या रेसिपी. चपाती भाजीच्या जागेवर ही रेसिपी नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला.